माझी अशी अवस्था बघून तुम्हाला पण थोडंसं इरिटेट वाटत असेल, पण काहीच आता ऑप्शन नाही आहे. तुम्ही म्हणतही होता की ताई सगळं बघून खरंच भीती वाटत आहे, तू कधी आवरलं इतकं सगळं. तर काहीच ऑप्शन नव्हतं माझ्याकडे, कारण घरभर पसारा, पाऊल ठेवायला जागा नव्हता असं झालेलं होतं. तर एक एक मी काढत होते. तर इकडे मी पडदे सगळे पोत्यात घालून ठेवलेले होते, म्हणजे स्टोनचे पडदे आहेत, फ्लावर आहेत, परत इकडं म्हणजे प्लास्टिकचे पडदे येत आहेत ना ते फुलाचे वगैरे, ते पण आहेत. सगळे मी एका पोत्यामध्ये भरलेले होते, म्हणजे धूळ पण होणार नाही, पेंट पण पडणार नाही या हिशोबाने. सगळे कपड्याचे पडदे पण काढून मी एकाच पोत्यात भरले होते, कारण त्यावेळेस मला काही सुचत नव्हतं, कारण कमी वेळामध्ये सगळं मला रिकामं करायचं होतं. जसं हाताला येत गेलं तसं सगळं काढायचं आणि पोत्यात भरायचं, इतकंच काम मी केलेलं होतं. तर आता पूर्ण घरात पेंट झालेले, बाहेरचं चालू आहे. तर आता मी एक एक पसारा आवरायला सुरुवात केलेली आहे, कारण आता सगळं पेंट व्हायचं वेट करेन तर परत मी ठेवणार कधी, कारण खूप गोंधळ झालेलं आहे यावेळेत. तसं म्हणून मी सुरुवात केलेली आहे. किचनचंही थोडंफार ठेवलेलं आहे, कारण किचन तर खूपच इम्पॉर्टंट आहे. किचनमध्ये सगळं थोडंफार मी व्यवस्थित लावलेलं आहे, थोडंफार लावायचं आहे, तर ते निवांत होईल, कारण कामापुरतं झालेलं आहे. आता मी हॉलमधले जे पडदे वगैरे आहेत ते सगळे काढून मी एका बकेटात भरून ठेवते, आणि बाहेर दगड मी घातलेला आहे, त्या दगडावरती सगळे कपडे धुणारे पडदे वगैरे, कारण हे मशीनला लावेल ना तर खराब होऊ शकतात, कलर चेंज होऊ शकतं, त्यामुळे मशीनला लावणार नाही. तुम्ही म्हणत होता ताई दगड कशाला घातला, हातानं कपडे का धुवत आहेस, मशीनला कपडे निघत नाही आहेत का? तर असं काही नाही, मशीनला पण कपडे निघतात. जे रेग्युलरचे कपडे असतात ते मी मशीनलाच लावत असते, पण पडदे आहेत किंवा नवीन कपडे आहेत किंवा कलरफुल कपडे आहेत ते जर आपण मशीनला लावलं तर खरंच कलर चेंज होऊ शकतो, परत एकमेकांचा कलर कपड्याला लागू शकतो. त्यामुळे मी दगड घातलेला आहे. बाहेर मी हे सगळं धुणारे पडदे वगैरे जे मी काढलेलं आहे. आणि हे जे फ्लावर आहेत, आता जे तोरण मी लावलेलं होतं ते तोरण यावेळी मी लावणार नाही, कारण खूप किजवीज वाटत होतं. मी दीपावलीच्या टायमिंगला लावलेलं होतं, तेव्हापासून ते काढलेलंच नव्हतं. आता सगळं काढलं आणि एका कवरमध्ये मी भरून ठेवून देणार आहे, कारण सणावाराला थोडंसं स्पेशल आपण डेकोरेशन करतो, आणि दररोज एकसारखं केलं तर मग सणावाराला स्पेशल वाटणारच नाही. म्हणून सगळं मी काढून एका कवरमध्ये बांधून ठेवत आहे. जेव्हा ही दीपावली दसरा येईल त्यावेळी आपल्याला हे लावता येतं. आणि जे कपड्याचे पडदे आहेत ते पण मी एका ह्याच्यामध्ये म्हणजे बकेटात भरून ठेवणार आहे, धुता येईल उद्या. म्हणजे जे धुवायचे कपडे असतात मी एकत्र जमा करते, कारण मॉर्निंगला शोधाशोध करण्यापेक्षा बरं आहे की जेव्हा वेळ भेटेल त्यावेळी धुवायचे कपडे मी एका बकेटामध्ये भरून ठेवत असते. आणि इकडे भैया दाराला कलर म्हणजे पेंट करत आहेत. अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की जे सागवानचा कलर असतो ते पेंट दिलेला आहे, पण तो व्हिडिओ म्हणजे हे व्हिडिओ तुम्हाला नंतर येत आहे, म्हणजे अगोदरचा व्हिडिओ नंतरचा व्हिडिओ. अगोदर थोडंसं असं झालेलं आहे, तर थोडंसं इग्नोर करा. तर अगोदर तर सगळं बदामी कलरच दिलेलं होतं सगळ्या दाराला, म्हणजे चौकटीला सगळीकडे जसं भिंतीसारखा. मग नंतर त्याला जे आहे ना डिझाईन करण्यात आलेली होती, म्हणजे एक कलर जे आहे ना ते लावल्यानंतर 1-2 दिवसाच्या नंतर ते कलर करण्यात आला होता. म्हणजे यानं काय होतं, ही सगळं हाडकलं पण जातं व्यवस्थित आणि दुसरा कलर यावरती व्यवस्थित बसला जातो, म्हणून अशा पद्धतीने ते केलेलं होतं. तिकडे बघू शकता सगळे जे कपड्याचे पडदे ते सगळे मी एका बकेटात भरलेले, त्यांचे स्टोनचे आहेत ते पण भरलेले, ते पण मला धुवायचं आहे. आणि जे तोरण वगैरे होतं झेंडूचं ते सगळं मी एका कवरमध्ये भरले. ते काय मी आता लावणार नाही ना, धुवलेलं आहे, काहीच केलेलं नाही आहे, कारण ते धुल्यानंतर एकदम चिखलासारखे पण होत आहे, त्यामुळे मी तसंच कवरमध्ये भरून ठेवलेलं आहे. आणि जे एक्स्ट्राचे कॅलेंडर होते, म्हणजे एक मराठी मी लावलेले आहे, जे बाकीचे आहेत खूप सारे कॅलेंडर आणलेले होते, तर सगळे मी इकडं फोल्ड करून ठेवलेलं आहे, कारण त्याची गरज नाही. घरभर तेच झालेलं आहे सगळीकडे, ते कॅलेंडर फोटो वगैरे, म्हणजे एकीकडे भिंत अशी रिकामी वाटत नाही, म्हणून म्हणलं जास्त नको, आता जास्त किचबिच नको, जितकं साधं सिंपल आहे तितकं ठीक आहे. ही माझी साडी पण धुवायची होती, ते पण मी या बकेटामध्ये ठेवलेली आहे. आणि त्याचे छोटं मोठं पडलेले डबे ते सगळे की आम्ही डब्यात नाही पोत्यात भरून ठेवलेले आहे, कारण ते लागणार नव्हते, त्यामध्ये म्हणजे काही घालून ठेवायचं नव्हतं मला, रिकामेच पडलेले होते. तर सगळे एक्स्ट्राचे भांडे मी किचनमधले कमीच केले, ते डबे असो, भांडे असो किंवा ते प्लास्टिकचे डबे असो, सगळे मी एका पोत्यात भरून ठेवले, कारण किचनमध्ये तुम्ही बघितलेले खूप पसारा झालेला होता, तर थोडंसं कमी केलेलं आहे मी. आणि इथं जी स्टँड दिसत आहे ना, ते स्टँडसुद्धा मी काढणार आहे, कारण ते स्टँड ठेवले तेव्हा मला वाटलं की जास्त पसारा यामध्ये बसेल आणि इकडे तिकडे होणार नाही, पण उलट ते जास्त पसारा वाटत आहे मला, त्यामुळे ते पण मी काढणार आहे. तुम्ही म्हणत होता तर इथे स्टँड कशाला ठेवलं, दीपक दिनेशची जागा आहे, दीपक दिनेश बसल्यानंतर ते छान वाटते, कारण अगोदर दीपक दिनेशच तिथं बसायचे, पण जेव्हापासून मी स्टँड ठेवले तेव्हापासून दिनेश तिथं बसलेलाच नव्हता, कारण तिथे बसताच येत नव्हतं, सगळे डबे मी त्यामध्ये ठेवलेले होते. स्टँड भरपूर स्पेस धरलेला आहे, तर यावेळेस ते स्टँड पण मी काढणार आहे, म्हणजे किचनमध्ये थोडंसं जे आहे ना थोडंसं छान वाटणार आहे, स्पेस थोडासा जास्त वाटणार आहे. तर आता ही दुपारची वेळ थोडासा पसारा मी आवरला थोडाफार आहे, त्याला थोडंसं इग्नोर करा, कारण यावेळी खूप गोंधळ आहे. मी सगळं काढेन तर बघा जेवण खाणं कधी करणार, तर मॉर्निंगला सगळ्यांचा ब्रेकफास्ट झालेला आहे, स्वयंपाक मात्र झालेला नव्हता. तुम्ही म्हणत होता की दीपकला काहीतरी दररोज एक रेसिपी करून दे, तुम्ही दीपक आल्यानंतर कामं काढली असं तसं, तुमचं खूप सारं म्हणजे तुमचं बरोबरच आहे. दीपक खूप दिवसाच्या नंतर आलेला आहे, आल्यानंतर आम्ही हे पेंटचं काम काढलेलं आहे, कारण दीपक न सांगता आला आणि सगळं कसं एक घडून आल्यासारखं झालं. त्या दिवशीच पेंट करायला आले आणि त्या
ज्या दिवशी दीपक आला असं झालेलं होतं. तर आता त्याला काही ऑप्शन नव्हतं, कारण सगळं ते अगोदर बोलायचं आली, परत ते पेंट वगैरे आणून ठेवलेलं होतं, त्यामुळे पुढं तर आम्हाला ढकलता येत नव्हतं. आणि ठीकही झालं, दीपक आला मग थोडीशी माझी पण हेल्प झाली. पण दीपकचं जे आहे ना सुट्टी जे आहे ना ती पूर्ण हे झालेली आहे, म्हणजे सुट्टी जे म्हणजे एन्जॉय केलाच नाही दीपक, फक्त ही कामच होती, सगळ्यांचा कामाचा गोंधळ आणि घरचा गोंधळ सुरू होता. तर असं आता मी इकडे बनवत आहे दीपकची फेवरेट भाजी आणि पुरी बनवणार आहे. म्हणजे कितीही कामाचा गोंधळ असो मी दीपकसाठी रेसिपी बनवतच आहे. तर इकडं दीपकला म्हणलं की मदत कर, आलेलं आहे किचनमध्ये, कारण दुपारची वेळ आहे, गरमी पण खूप होत आहे, खूप भयानक ऊन आहे आता. आणि किचनमध्ये बघा असं होत आहे ना, एकदम घामानं अंग ओलची मासं होत आहे. तरी पण आता काही पर्याय नाही, कारण दिवसभरी कामाचा गोंधळ आणि त्यामध्ये स्वयंपाकला लेट होतच आहे मला. तर इकडं मी ग्रेव्हीसाठी कांदा, टमॅटो, हिरवी मिरची घेतलेली आहे. ते दीपकला म्हटलं चिरून दे, तोपर्यंत मी इकडं पॅन घेतलेलं आहे. पॅनमध्ये घेऊया तेल आणि अगोदर कांदा जे आहे ना ते तळून घेऊया. आणि बाकीचा जे कांदा आहे ना ते चटणीसाठी मी ठेवलेला आहे, म्हणजे कैरीची चटणी पण बनवायची आहे. आणि इकडं मसाल्यासाठी कांदा चिरायचा आहे. तर खूप सारे कांदे इकडे घेतलेले आहे. तर दीपक रडत कांदे चिरत आहे, कारण कांदे जे आहे ना रडवण्याचं काम करतातच. तर रडत दीपकनं कांदे पण चिरून दिलेले आहेत. आणि माझ्या अवताला थोडंसं इग्नोर करा, कारण स्वतःकडे बघण्याची तितकं म्हणजे वेळच नाही आहे, असं झालेलं आहे. खूपच यावेळेस गोंधळ चालू आहे, तुम्ही बघितलेल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण. तर असं इकडे मी ही भाजी कशा पद्धतीने बनवत आहे, म्हणजे ग्रेव्हीसाठी हा मसाला बनवत आहे. तर या पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेले आहे. अगोदर मी मुठभर काजू टाकलेले आहेत, नंतर मी इकडं कांदे टाकले, 2 मोठ्या आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत. कांदे टाकून मी परतून घेतलं. नंतर 4-5 मी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, परतून घेतलेला आहे. जोपर्यंत इकडं मसाला बनत आहे तोपर्यंत जे मला आता भांडेकुंडे लागणार आहेत ते मी काढून घेत आहे. किचन काउंटच्या खालच्या कप्प्यामध्ये मी सगळं ठेवलेलं आहे, जे मोठे भांडे असतात ते. आणि इकडे मी घेतलेले आहे आता गव्हाचं पीठ घेत आहे, म्हणजे संग मी इकडं कणिक पण मळून ठेवते. तसं तर लेट झालेलं आहे, किचनमध्ये जास्त वेळ थांबेना, खरंच खूप गरमी होत आहे, कधी एकदाच किचनमधून बाहेर निघू असं झालेलं आहे. तर इकडं मी पुरीसाठी आता इकडं कणिक मळून ठेवत आहे. आणि इकडं मसाल्याकडे माझं लक्ष आहे. बाहेरचा पसारा रमणा ते तर पडलेलाच आहे, परत त्या भयांचं काहीतरी असतं जे पेंट करायला आलेले आहेत, त्यांचंही सांगणं आणून देणं हे ते चालूच आहे. आणि त्यांच्यासाठी चहा, रसना हे सगळं बनत आहे. तर मॉर्निंगला मी चहा बनवलेला होता. आणि आता गरमी खूप आहे ना, तर गरमीच्या हिशोबाने काहीतरी थंडच खावंसं वाटतं, थंडच प्यावंसं वाटतं. तर त्यांना आता रसना प्यायचा आहे. ती भैया म्हणत होती की चहा बनवू नका, काहीतरी थंड द्या. तर रसना बनणार आहे त्यांच्यासाठी. तर म्हणलं अगोदर ही ग्रेव्हीसाठी मसाला बनवू. तर इकडं कांदा, हिरवी मिरची मी थोडा वेळ परतून घेतलं, म्हणजे छान कच्चेपणा गेलेला आहे याचा. आता टाकूया यामध्ये सुके मसाले, जसं अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा धना पावडर आणि 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे, परतून घेतलेला आहे. तर मसाला छान भाजलेला आहे. नंतर टाकलेले मी टमॅटो. तर टमॅटो पण इथं 4 ते 5 मी मीडियम साईजचे घेतलेले होते. तर दीपकने इकडे सगळी भाजीची तयारी करून दिलेली आहे, त्यामुळे मला जास्त वेळ किचनमध्ये लागलेला नव्हता. टमॅटो टाकून मी परतून घेतलेला आहे, मीठ टाकलेलं आहे, झाकून ठेवलेलं आहे, म्हणजे टमॅटो छान सॉफ्ट होईल तोपर्यंत मी इकडं कणिक मळून घेते. तर इकडे हे पुरीसाठी मी कणिक मळत आहे. पीठ अगोदर मी चाळून घेतलेली, थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून मी कणिक मळून ठेवते. आणि बडबड सुरू आहे, म्हणजे निवांत बसून बोलायला तितका वेळच नाही, कारण कामाचा खूप गोंधळ आहे या वेळेत. त्यामुळे कामं करत आमची बडबड सुरू असते. मग दीपक काहीतरी सांगत असतो, तिकडचं इकडचं त्याच्या कॅम्पचं सगळं सांगत असतो. हो म्हणत मी माझी कामं आवरत असते. तर इकडं बघू शकता कणिक मी मळून ठेवलेली आहे. एक थोडा वेळ झाकून ठेवूया, तोपर्यंत इकडं मी ग्रेव्ही बनवून घेते. आणि संग इकडं मी भात पण कुकरला लावलेला आहे. तर इकडं बघू शकता टमॅटो छान सॉफ्ट झालेले, एक वेळा मी परतून घेतलेला आहे. आणि या पॅनमध्ये थोडंसं लवकरच गार होतील, कारण पसरट माठाचं आहे. तरी पण हे पॅन खूप जाड आहे ना, त्यामुळे हे मसाला लवकर गार झालेलाच नव्हता. तर नंतर मी ताटलीमध्ये काढून ठेवलं, तेव्हा कुठं ते व्यवस्थित गार झाला होता, कारण एक तर गरमी खूप आहे ना, गरमीमुळे पण लवकर गार होत नाही कुठलीही वस्तू. तर दीपक इकडं कैरीच्या चटणीची तयारी करत आहे. कांदा जे आहे ना, जे ग्रेव्हीसाठी मला चिरून दिला तो थोडा मोठ्या आकाराचा चिरलेला होता. आता चटणीसाठी एकदम बारीक इकडं कांदा चिरलेला आहे आणि कैरी पण चिरून घेतलेली आहे, म्हणजे कैरीची साल काढली आणि चिरून घेतलेला आहे. मी म्हटलं तूच ती चटणी बनव कैरीची, तोपर्यंत मी भाजी वगैरे म्हणजे हे ग्रेव्ही जे आहे ना ते बनवून घेते. तर इकडं मसाला तरी बनवून तयार झालेला आहे, एका ताटलीमध्ये काढून ठेवूया, म्हणजे लवकर हे गार होईल. आणि आज माझा आवाज थोडासा व्यवस्थित येत नाही आहे, म्हणजे तब्येत माझी ठीक वाटत नाही. मॉर्निंगपासनं डोकं दुखणं, अंग दुखणं, परत आवाज पण माझा व्यवस्थित येत नाही आहे, त्यामुळे थोडंसं इग्नोर करा. तर इकडे सगळा मसाला एका ताटलीमध्ये मी काढून ठेवलेला आहे. किचनमध्ये थोडंसं अस्तव्यस्त आहे यावेळेस, तर थोडंसं इग्नोर करा, कारण घरभरच अस्तव्यस्त आहे, कुठलं काय आवरू ते मला सुचत नाही आहे. तर हे मसाला जे आहे ना मी 1-2-3 वेळा छान मी मिक्स केलं, म्हणजे लवकर ते गार होईल आणि
तोपर्यंत दीपकने चटणीची पूर्ण तयारी केलेली आहे आणि खलबत घेतलेला आहे. म्हणजे ही कैरीची चटणी ना मिक्सरमध्ये अजिबात चवदार होणार नाही आहे. असं म्हणतात ना, जितकी मेहनत घेतली तितकं टेस्ट येतो त्याला. तर तसंच आहे, या कैरीच्या चटणीला खूप मेहनत घ्यावी लागते. तर अगोदर तर जिरे वाटलेले 1 चमचाभर, खूप सारे जिरे टाकलेला होता. म्हणजे दीपक मुठभर जिरे टाकला होता त्यामध्ये. मी म्हणलं फक्त 1 चमचा जिरं घे. जिरा अगोदर बारीक वाटलेला आहे. नंतर यामध्ये कैरी टाकलेली. एक वेळा कैरी गेली की मग जिरं वाटलं जाणार नाही, त्यामुळे जिरा अगोदरच बारीक करायचं. दिनेश गेला होता पप्पाकडे, आत्ता आलेला आहे. परत त्या भयांचं काम तर चालूच आहे पेंटचं, पण किचनमधलं संपलेलं आहे. बाहेर हॉलमध्ये तिकडे इकडं चालू आहे आता, आणि वरच्या साईडचं पण आणखीन राहिलेलंच आहे. म्हणजे पूर्ण 8 दिवस लागलेले होते पूर्ण घरचं पेंट करण्यासाठी. मला वाटलं 3-4 दिवसात होईल, कारण ते खूप जण होते, म्हणजे 4-5 जण होते आणि सगळे एक रूममध्ये पेंट करत होते. त्या हिशोबाने मला वाटलं की 4-5 दिवसात कंप्लीट होईल, पण झालेलं नव्हतं. पूर्ण कंप्लीट 8 दिवस लागलेले होते सगळं कंप्लीट करण्यासाठी. कारण फक्त भिंतीच नाही तर दारं आहेत, चौकटी आहेत, खिडकी आहे, एकदम छोट्या छोट्या गोष्टी, बाहेर गेट, ग्रिल, हे ते खूप सारं होतं. सगळं पेंट करायचं होतं, त्यामुळे 8 दिवस त्यांना लागलेले होते. तर असं इकडे हे जे मसाले ना ते पण व्यवस्थित गार झालेलं आहे. आणि इकडे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आहे, कारण हे एकच व्यवस्थित आहे माझ्याकडे, बाकीचे तर बिघडलीतून बघितलेलं आहे. तर 2 बॅचेसमध्ये मी इकडे हा मसाला तयार करून घेतलेला आहे. एकदम बारीक अशी पेस्टच बनवलेली आहे आणि एका वेगळ्या भांड्यात मी काढून घेतली. अशाच पद्धतीनं दुसऱ्या बॅची मी वाटून घेते. अगोदर तर मी तसंच वाटलेलं होतं, नंतर थोडंसं पाणी टाकून मी ग्रेव्ही एकदम म्हणजे छान अशी वाटलेली होती, म्हणजे पेस्टच बनवलेली होती. तर इकडं बघू शकता थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि वाटलेलं आहे. तर इकडं ग्रेव्ही तर बनलेली आहे. तर तडका द्यायचा आणि खूप टेस्टी बनते. जेव्हा भाजीला काही सुचत नाही, काही ऑप्शन नाही, काही आपल्या फ्रीजमध्ये भाज्या नाही, त्यावेळेस आपण ही भाजी बनवू शकता. यामध्ये पनीर पण ॲड करू शकता. खूप छान ही भाजी बनवून तयार होते. आणि पनीर नसलं तर असंच आपण फक्त काजू टाकूनही बनवू शकता. इकडे ग्रेव्हीला तडका देण्यासाठी मी तेच पॅन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, गॅसवर ठेवलं आणि जे एक्स्ट्राच पाणी आहे ते पूर्णपणे आटलेलं आहे. आता टाकूया यामध्ये 2 चमचे तेल. आणि आपल्याला जर खडे मसाले आवडत असले त्याचा फ्लेवर पण छान येतो यामध्ये, या प्रोसेसमध्ये ॲड करू शकता. पण आपल्या घरी खडे मसाले जास्त प्रमाणात आवडत नाहीत, पण मी काहीच टाकलेले नाही, खडे मसाले यामध्ये ॲड केलेले नाहीत. एकदम साधी सिंपली भाजी बनत आहे, पण खूपच टेस्टी बनलेली होती. फक्त मी जिरं टाकलं, हळदी पावडर आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आणि यामध्ये मी ही ग्रेव्ही टाकलेली आहे. एकदम छान टेस्टी भाजी बनलेली होती. म्हणजे अचानक पाहुणे आले घरी आणि सुचत नाही त्यावेळेत काय बनवायचं, तर ही ग्रेव्हीदार भाजी आपण बनवू शकता. खूप टेस्टी लागते. तर नंतर मी यामध्ये चमच्याभर कसुरी मेथी हाताने घासून टाकलेले, छान फ्लेवर येतो. तर इकडे भाजी बनवून तयार झालेली आहे. आवडीप्रमाणे गरम मसाला वगैरे ॲड करू शकता. तिकडे मी टाकलेले चवीपुरतं मीठ आणि मिक्स केलेलं आहे छान. आणि इकडे गॅसवरती थोडीशी भाजी पडली मिक्स करत असताना. आणि इकडे बघू शकता दोघं भाऊना चटणी वाटत आहेत. यांचंही असं बघून मला लहानपणाची आठवण आली आणि रडू पण येत होतं मला. म्हणजे जेव्हा हे दीपक येतो ना, यांची मस्ती सुरू असते. 5 मिनिटही जमत नाही, लगेच भांडणं होतं, लगेच आणखीन एक होतात. म्हणजे असं नाही आपलं मोठ्यासारखं नसतं मुलांचं, काही म्हणून घेतात आणि लगेच विसरून जातात आणि परत मग हसत खेळत राहतात. खरं लहानपणी पण असंच करायचे आणि आता पण यांचं असंच आहे. त्याकडे दोघं भाऊ मिळून चटणी बनवलेली आहे कैरीची आणि खूप टेस्टी चटणी बनलेली होती. म्हणजे कैरी छान वाटली. नंतर यामध्ये लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ टाकलं, छान बारीक वाटलं. नंतर कांदा टाकून फक्त मिक्स करायचं काम होतं. तर चटणी बनलेली आहे आणि ग्रेव्हीची भाजी पण बनलेली आहे, भात पण बनलेला आहे पुरीसाठी, कणिक पण मळून ठेवलं. आणि दीपक जात आहे पेंट आणण्यासाठी. जसं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्येही म्हणत होते की जसं ते म्हणजे कुठला पेंट द्यायचं आहे काय नाही, त्या हिशोबानंच 1-2 लिटर 3 लिटर असं पेंट आणत आहेत. कारण सगळे म्हणजे एकसारखा कलर तरी सगळीकडे बदामी झालेला आहे, फक्त वेगवेगळं थोडंसं त्यामध्ये चेंज करायचं असलं तर जास्त प्रमाणात लागणार नव्हतं, ते त्यामुळे एकत्र आणलेलं नव्हतं. जसं आपल्याला आवडेल तशा पद्धतीने आणत आहेत. तर इकडे बघू शकता मी पूर्ण वरची रूम तुम्हाला दाखवत आहे. वरी पूर्ण आता पेंट झालेले, सगळीकडे आम्ही एकसारखाच कलर दिलेले आहे बदामी, म्हणजे वरी खाली सगळीकडे सेमच आहे. आणि आता वरती आलेले आहेत कारण आता टावरला पेंट द्यायचा आहे. आणि इकडे बघू शकता हे जे दावे आहेत ना खूप मोठे मोठे आहेत, त्याला झुला बांधणार आहेत. आणि इकडे वरती दोघं तिघे ते झुला धरणार, एक भैया त्या झुल्यात बसणार आणि पेंट करणार. तर थोडंसं अवघड सवड आहे हे पण काम, तरी पण ते खूपच व्यवस्थित करत होते. ते बघण्यासाठी मी वरती गेली होती. खूपच छान असं पेंट लावलेलं आहे, खूप सुंदर घर दिसत आहे. पसाराचं काय आज ना उद्या मी व्यवस्थित ठेवेल, पण पेंट खूप छान लावलेलं आहे, एकदम नव्यानं घर चमकत आहे. तर ते भयांचं काम चालू आहे. दीपक गेले पेंट आणण्यासाठी. परत दिनेशचं पण इकडं तिकडं चालू आहे झालं, म्हणजे कुठं काय नाही सगळं बघण्याचं काम दिनेशचं आहे. आणि आता मी इकडं बनवत आहे पुऱ्या. तर इकडं पुऱ्या मी लाटून घेत आहे. एकत्र मी खूप साऱ्या पुऱ्या बनवल्या आणि नंतर तळाई घेतलेलं होतं, कारण आता एक एक पुरी बनवल्यानंतर काय होतं ना, तेल जास्त गरम होतं. तर इकडं कमी गॅस करून मी तेल ठेवलेले. तोपर्यंत मी इकडे 4-5 पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत आणि पुरी मी इकडे तळून घेते. फटशी पुरी अशी झाली ना, म्हणजे व्यवस्थित फुललीच नव्हती. मला वाटतं तेल व्यवस्थित ते गरम झालेलं नव्हतं.
पण बाकीच्या पुऱ्या छान फुललेल्या होत्या. तिकडे मी अगोदर 3-4 पुऱ्या बनवत आहे आणि अगोदर दिनेशला जेवायला वाढते. दीपक आणखीन आलेला नाही, तो बाहेर गेलेला आहे, म्हणजे पेंट आणण्यासाठी म्हणून गेला आणि तिथून त्याचे मित्र वगैरे भेटले असेल, यायला खूपच वेळ केलेला आहे. तर तोपर्यंत दिनेशचं जेवण होईल. दिनेशला भूक लागलेली आहे, म्हणजे मॉर्निंगला सगळ्यांचा ब्रेकफास्ट झालेला आहे, स्वयंपाक बनलेलाच नव्हता. तर असंच होत आहे थोडंसं, म्हणजे हे पसाऱ्यामुळे ना काय होतं, वेळेत जेवण होत नाही आहे. कारण हे सगळं आवरणं, परत स्वयंपाक करणं आणि मग जेवणं, त्यामध्ये थोडासा लेट होतं आहे. अगोदरचं कसं असतं ना, अगोदर मॉर्निंगला स्वयंपाक बनायचं, कारण एक्स्ट्राची कामं काही नसतात. एक कामं जे असतात ना, ते सगळी आपल्याला म्हणजे आपल्या डोक्यात चालत असतात की अशा पद्धतीनं करायचं असतं. पण आता तसं नाही. आता जसं वेळ मिळत नाही, तर स्वयंपाक असो, काही काम असो, अशा पद्धतीने होत आहे, त्यामुळे थोडासा लेट होत आहे. तर इकडं मस्त अशी गरमागरम जेवण थाळी तयार आहे. गरमागरम पुरी आहे, भाजी आहे, भात आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण जेवण करायला. तर दिनेशचं जेवण चालू आहे इकडं. तोपर्यंत मी बाकीच्या पुऱ्या तळून घेते आणि तोपर्यंत दीपक पण येईल. दीपकलाही जेवायला वाढते. बाबा पण आणखीन दुपारचं जेवण झालेलं आहे त्यांचं, यांना पण टिफिन द्यायचं आहे. तर सगळ्याच पुऱ्या मी बनवून घेते, यांच्यासाठी टिफिन भरते, बाबांनी जेवायला वाढते. मग त्यानंतर जे ही आता आहे ना, मग पसारा आवरायचं आहे दिवसभर, कारण आता कितीही करा कमीच आहे. हे रातना दिवस केलं तरी पण कमीच आहे, असं झालेलं आहे. या वेळेमध्ये ती कामं काही आवरणार नाही आहेत. तर असं आता यासोबत या व्हिडिओला इथेच एंड करते. बाय बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.